लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी तापू लागले तसे भावनिक मुद्दे आता गाजतायत। उद्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे। त्याआधी अचानक मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला। काल एका खासगी कंपनीने मराठी उमेदवारांना संधी नाकारल्याची बातमी आली, तर आज चक्क मराठी उमेदवारांच्या प्रचारालाच बंदी करण्याची बातमी आली। अरे दोन बातम्या, काल ही बातमी आलेली होती। एका जाहिरातीमध्ये असा उल्लेख करण्यात आला होता की मराठी उमेदवारांनी इकडे अप्लाय करू नये, त्यामुळे देखील नेटकरांनी संताप व्यक्त केलेला होता। नंतर त्या एचआरने माफीनामा देखील सादर केला, तर आज मराठी उमेदवाराच्या प्रचारालाच विरोध करण्यात आल्याचं समोर आलं। तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने ईशान्य मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती असा वाद पाहायला मिळतोय। ठाकरे गटाच्या मराठी पदाधिकाऱ्यांना गुजराती रहिवासी राहत असलेल्या सोसायटीमध्ये प्रचार करण्यास थांबवण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय। काल संध्याकाळच्या सुमारास ठाकरे गटाचे पदाधिकारी घाटकोपर पश्चिम भागात प्रचार करत होते, मात्र या भागातील गुजराती रहिवासी असलेल्या समर्पण सोसायटीमध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी जात असताना त्यांना थांबवण्यात आलं आणि प्रचार करू नका असं सांगण्यात आलं। या प्रकारावरून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे, पाहूया। काल सुद्धा घाटकोपर मधल्या एका सोसायटीमध्ये जिथे बहुसंख्य गुजराती राहतात, शिवसैनिकांना येण्यापासून रोखलं मराठी आहेत म्हणून। बुलचट शिवसेना काय करते? ही जी आहे शिवसेना फडणवीस गट, ही सेना आहे, काय करते? प्रश्न आमच्या समोर। प्रश्न तो नाही, प्रश्न मराठी माणसाच्या विरुद्ध चाललेले षडयंत्र आणि कारस्थान। पोलीस बंदोबस्तात पॅम्पलेट वाटावी लागतात मराठी उमेदवारांना। हे पहा, हे जी बुलचट सेना आहे ना फडणवीसांची, शिवसेनेची, त्यांना आव्हान आहे। आम्ही बघू काय करायचं ते। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने आव्हान स्वीकारलेलं आहे। हे आव्हान आम्ही स्वीकारलंय, आम्ही लढू, आम्ही लढणार आहोत। पण हे जे आमची शिवसेना खरी म्हणणारे जे आहेत बुलचट, ते काय बोलतात ह्याच्यावर ते स्पष्ट व्हायला पाहिजे। गुजरातमध्ये असणाऱ्या नेत्यांना पण फार मोठा कॉन्फिडन्स झालाय की बाबांनो, महाराष्ट्राच्या हक्काचे प्रोजेक्ट काही न करता फक्त दिल्लीवरनं आदेश आला तर लगेचच ते महाराष्ट्रातून गुजरातला जातात। तो जो अहंकार आणि तो घमंड आहे तो कुठेतरी काही सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये सुद्धा गेलेला कुठेतरी आपल्याला बघायला मिळतोय। आता प्रोजेक्ट तर नेलंच नेले, एका गुजराती कंपनीने मराठी मुलीला नोकरीवर घ्यायला नकार दिला कारण का ती महाराष्ट्राची मुलगी आहे। मग अशा पद्धतीने हा अहंकार जर गुजराती काही मोठ्या नेत्यांचा नाही तर मोठ्या कंपनी मालकांचा जर वाढत असेल तर मग कुठे ना कुठेतरी जागा ही मराठी माणूस म्हणून आपल्याला दाखवावी लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।